पण अत्यंत महत्त्वपूर्ण 2 अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. सेवा ज्येष्ठतेबाबत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय. कनिष्ठ महाविद्यालयातील अतिरिक्त तुकडीसाठी पटसंख्या वाढ 30 सप्टेंबर 2025चा GR. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता सूची निश्चित करताना मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत शासन परिपत्रक दिनांक 28 जानेवारी 2025 संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 16,228/2023 दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने शासन परिपत्रक दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील अनुसूची फ च्या तरतुदीमधील विसंगती संपुष्टात आणली आहे. त्यामुळे शिक्षकांची सेवा ज्येष्ठता सुनिश्चित करताना अनुसूची फ मधील विविध तरतुदीनुसार तयार करणे कायदेशीररित्या बंधनकारक करावे आहे. न्यायालयाच्या निर्णयात शासन परिपत्रक दिनांक 28 जानेवारी 2025 बाबत नोंदवलेले निरीक्षण घटनात्मकदृष्ट्या नियम ठरत आहे. त्यामुळे खाजगी शाळांमधील कार्यरत शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि नियुक्ती दिनांक विचारात घेऊन प्रवर्ग निश्चित करून सेवा ज्येष्ठता क्रम ठरवणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या स्तरावरून तात्काळ परिपत्रक काढून आपल्या अधीनस्थ संबंधित सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आदेशित करावे, अशी मागणी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी दिली आहे. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय. कनिष्ठ महाविद्यालयातील अतिरिक्त तुकडीसाठी पटसंख्या वाढ 30 सप्टेंबर 2025चा GR. समोर GR सुद्धा आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील अतिरिक्त शाखा व तुकडी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 30 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन शुद्धीपत्रकानुसार आता नवीन मान्यता प्राप्त संपूर्णतः स्वयंअर्थसहित कनिष्ठ महाविद्यालयासह इतर सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना तुकडीची बैठकीचा क्षमता सेटिंग कॅपॅसिटी निश्चित करून मान्यता मिळणार आहे. ह्याआधी 7 फेब्रुवारी 2023चे शासन निर्णयाने केवळ इतर कनिष्ठ महाविद्यालयांना हा लाभ मिळत होता. मात्र स्वयंअर्थ महाविद्यालयांना यातून वगळण्यात आले होते. आता ह्या नव्या शुद्धीपत्रकाद्वारे स्वयंअर्थसहित महाविद्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे बदल. प्रत्येक तुकडीतील विद्यार्थी क्षमतेत वाढ करून 80 ऐवजी 120 विद्यार्थी इतकी करण्यात आली आहे. या वाढीमुळे कोणतेही नवीन शिक्षक अथवा शिक्षकेतर पदे मंजूर होणार नाहीत. आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना 120 विद्यार्थ्यांपर्यंत मान्यता देण्याचे अधिकार आता आयुक्त शिक्षण यांना प्रदान करण्यात आले आहेत. शासनाने हे अधिकार शासकीय कार्यपद्धती सुधारणा गव्हर्नमेंट प्रोसेस इंजिनिअरिंग अंतर्गत विकेंद्रीकरणाच्या स्वरूपात दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे कनिष्ठ महाविद्यालयामधील प्रवेश क्षमतेत वाढ होणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशाची अधिक संधी उपलब्ध होणार आहे. मात्र शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या वाढीला परवानगी नसल्याने महाविद्यालयावर अतिरिक्त जबाबदारी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या ह्या संकेतस्थळावर आहे. शासन निर्णय पाहूया. महत्त्वपूर्ण शासन निर्णय. स्वयंअर्थी संस्था 30 सप्टेंबर 2025 का ये शासन निर्णय है. पहले 80 थे, अब 120 तक संख्या बढ़ाई गई है.